आता पुन्हा आपण त्या पातळीवर आलो जिथून बाबासाहेबांनी सुरुवात केली होती. ज्यांचं शोषण झालेलं आहे आणि ज्यांना आपल्या शोषणाचा इतिहास माहिती आहे अशांनी कायम जागरूक असलं पाहिजे आणि कायम लढलं पाहिजे. एक नवीन जग आपल्याला, तुम्हाला, मला, सगळ्यांना, संपूर्ण भारतीय उपखंडातल्या लोकांसाठी त्यांनी हे सगळं खुलं करून दिलं. आणि या सगळ्यानंतर आपण परत तिथेच येऊन पोहोचलो. ही त्यांची नव्हे, आपली कमी आहे. वृत्तपत्राचं किंवा त्या नियतकालिकाचं विस्ताराने मोठं, म्हणजे एवढ्या मोठ्या समाजापर्यंत पोहोचण्याकरता खूप काम करावं लागतं. आता तर खूप डिजिटलायझेशन वगैरे झालेलं आहे. त्या काळात तर एक गोष्ट छापायला खिळे जुळवण्यापासून खूप गोष्टी करायला लागत असत. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांना परवडत नसे हे सगळी गोष्ट, परंतु त्यांनी आपल्या भूमिकेला छेद दिला नाही. उदाहरणार्थ मी सांगतो की त्यावेळेला सगळी वृत्तपत्र बाकी होती. केसरी, म्हणजे मी ती कमर्शियल वृत्तपत्र तुम्ही बाजूला ठेवा, म्हणजे ती तर धंद्याकरताच आली होती. आता तर ती पब्लिक रिलेशन, PR साठीच काम करतात. आता वृत्तपत्र नावाची संस्था अस्तित्वात नाही. आता ॲडव्हो एडिटोरियल नावाची गोष्ट येते. म्हणजे तुम्ही जे काही संपादकीय वाचता ती कोणाची तरी जाहिरात असते, फक्त त्याला जाहिरात म्हणत नाही, त्याच्यासाठी पण वेगळे पैसे मोजावे लागतात. त्यामुळे आता वृत्तपत्र असं म्हणण्याची काही माझी हिंमत होत नाहीये. तर मुद्दा असा आहे की त्या काळामध्ये केसरी पासून ती, म्हणजे ज्यांनी आपली भूमिका असलेली वृत्तपत्र होती किंवा नियतकालिका होती, त्यांनी सगळ्यांनी त्या जाहिराती घ्यायला सुरुवात केली होती की ज्या जाहिराती समाजविघातक आहेत किंवा समाजाच्या चांगल्या नाहीत, ज्या आपल्या समाजातल्या चांगल्या प्रवृत्तींना खतपाणी घालत नाहीत. बाबासाहेबांनी कुठचीही जाहिरात अशी घेतली नाही, आयुष्यात घेतली नाही. आणि त्यांनी आपलं वृत्तपत्र डोळ्यासमोर एक एक बंद पडताना पाहिलं, पण त्यांनी ती घेतली नाही, ती तडजोड केली नाही. ही तडजोड न करण्याची वृत्ती आहे ना, ती लढण्याची वृत्ती आहे. ते क्रांतिकारकत्व आहे आणि ते मला अभाव दिसतो त्याचा. आणि तो अभाव जो आहे ना, म्हणजे मी काय सरकारात नाही, माझा सरकारशी संबंध नाही, पुन्हा मी BPT नाही किंवा मला कोणतंच अशा प्रकारचं बंधन नाही. मी बोलण्याचं मला स्वातंत्र्य आहे. बोलल्यानंतर काय होईल ते मला माहीत नाही आत्ताच्या परिस्थितीत. परंतु मला ह्या गोष्टीचा फार मी तुमच्याशी शेअर करू इच्छितो की विषाद वाटतो की तुमच्याकडनं अपेक्षा आहेत. मला अपेक्षा त्यांच्याकडनं नाही ज्यांना शोषणच करायचं आहे, ज्यांचं शोषण झालेलं आहे आणि ज्यांना आपल्या शोषणाचा इतिहास माहिती आहे अशांनी कायम जागरूक असलं पाहिजे आणि कायम लढलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजही 132व्या जयंतीला पण आपण नाव घेतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही आता केवळ व्यक्ती नाही, ती एक अवस्था आहे. ती अवस्था अशी आहे की गौतम बुद्ध ही अवस्था आहे. अर्थात कोणी सगळे बुद्ध होणार नाहीत हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण बुद्धत्वाकडे जाण्याचा प्रयत्न करतो आपण. माणूस होऊन बुद्धत्वाकडे जाण्याचा जसा प्रयत्न करतो तसं डॉक्टरांकडे जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, त्या अवस्थेकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तो प्रयत्नाची सुरुवात किंवा घोषणा सुद्धा मला माणसांमध्ये दिसत नाही. माणसं सुखी होऊन गेली आहेत, हे भयानक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, मी मोकळेपणाने बोलू ना, तुम्हाला काही त्रास वगैरे होणार नाही ना. जेव्हा डॉक्टरांनी आपल्या भूमिकेमध्ये एवढं ठामपण दाखवल्यानंतर जेव्हा बौद्ध धर्माचा स्वीकार केला, तेव्हा प्रस्थापित वर्गाने आणि त्याचे स्पोक्सपर्सन होते एक प्रकारचे, किंवा प्रस्थापित वर्गाचे प्रतिनिधी महत्त्वाचे, की सावरकर, त्यांनी डॉक्टरांच्यावर, केवळ डॉक्टरांवर नव्हे तर अख्ख्या तेव्हाच्या दलित समाज, असं नंतर आंबेडकरी समाजावर लिहिलं की यांना वेगळं दलितिस्तान, उद्या हे मागतील, नागराज्य मागतील वेगळं. म्हणजे त्यांनी इतिहास पुराणातले वगैरे दाखले दिले आणि यांचं स्वतःचं सार्वभौमत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे हे कुठून आलं ते तुम्ही लक्षात घ्या, नीट कुठून आलं ते तुम्हाला नीट लक्षात आलं पाहिजे. आणि बुद्धाला हद्दपार केलेला आहे आम्ही, तो हे परत आणतायत असं त्यांनी लिहिलेलं आहे. आणि ते म्हणले की सम्राट अशोकाने सुद्धा प्रयत्न करून सुद्धा आम्ही जिंकलो. म्हणजे आम्ही आणि ते ही भावना त्यांनी कधी सोडली नव्हती, तुम्ही सोडली आणि डॉक्टरांनी सोडली. डॉक्टरांनी पुणे कराराच्या वेळेला गांधीजींचं उपोषण व्हावं म्हणून पुणे करार केला, मागे घ्यावं म्हणून पुणे करार केला. आता हा मुद्दा जो आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यावर प्रबुद्ध भारतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठा लेखच लिहिला होता, सावरकर नरक ओकले नावाचा. तर हे सगळं इतिहास आहे
आणि हा इतिहास परत आपण जिवंतपणे आपल्याच हयातीत जगू असं मला वाटलं नव्हतं. मला असं वाटलं होतं एक 10, 12, 15 वर्षापूर्वी मला असं वाटायचं की आपण त्या फेजमधनं बाहेर पडून एक संघर्षाची दुसरी पातळी गाठणार आहोत. तर आता पुन्हा आपण त्या पातळीवर आलो जिथून बाबासाहेबांनी सुरुवात केली होती आणि आपण सुखासुखी आलो. म्हणजे आपल्याला ढकलतायत तरी आपण जातोय गतानुगतिक होऊन. ही गंभीर गोष्ट नाहीये का? म्हणजे एका विलक्षण प्रज्ञेच्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये अर्थशास्त्र असो, पत्रकारिता असो, राजकारण असो, संविधान असो, कायदे असो, सगळ्या आणि राजकारण नव्हे समाजकारण असो, नंतर धर्म असो, धर्मसंस्कृती असो, धर्मातल्या विलक्षण वाईट प्रथा असो, या सगळ्या विरुद्ध बंड पुकारलं, नव्याची निर्मिती केली आणि त्या नव्याच्या निर्मितीचं एक नवीन जग आपल्याला, तुम्हाला, मला, सगळ्यांना, म्हणजे केवळ त्यांनी आंबेडकरी समाजासाठी केलं नाही, केवळ मागासवर्गीयांसाठी केलं नाही, केवळ शेड्यूल ट्राईबसाठी केलं नाही, संपूर्ण भारतीय उपखंडातल्या लोकांसाठी त्यांनी हे सगळं खुलं करून दिलं. आणि या सगळ्यानंतर आपण परत तिथेच येऊन पोचलो. ही त्यांची नव्हे, आपली कमी आहे. हे आपलं दुबळेपण आहे, आपलं बुळेपण आहे आणि त्यामुळे आपण इथे येऊन पोचलेलो आहोत.